चला या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर 5 दिवस ज्यांच्या माध्यमातून अपाट मेहनत घेतली गेली असे आमचे सर्व नामांकित पंच त्यांचा आम्ही शुभ सन्मान करू. मी विनंती करेल दत्ता कडव सर आपण आपला सन्मान आपण स्वीकारा. आपला सन्मान आम्ही इथे मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी डी के सरांना विनंती करेल एम आर पॅनल आपण यावं आपल्या शुभ सन्मान इथे मात्र करण्यात येईल. चला एम आर पॅनलचे पंच दत्ता कडव सर आणि त्याचबरोबर आमचे तरुण डे सर यांना विनंती आपण या आपला शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करू. चला सर्व पंच कमिटी मग दत्ता कडव सर असतील तरुण डे सर असतील त्याचबरोबर आमचे प्रशांतजी सिरोराब असतील ज्यांनी या स्पर्धेमध्ये 5 दिवस उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यामुळे त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करू. तरुण डे सर इथे उपस्थित आहेत त्यांचा सन्मान आपण करतो. या मंचावरती मी विनंती करेल रमेशजी सोडसे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावरती करण्यात येईल. जे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आहेत रमेशजी सोडसे साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मंचावरती होत असताना महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण एक सुंदर सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय. डी के सर आपण आपला सन्मान आम्ही करू. मी विनंती करेल मयूरजी पिसेकर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण डी के सरांचा मान सन्मान करा. मुख्य व्यासपीठावरती हा सन्मान इथे मात्र करण्यात येईल. तदनंतर मी विनंती करेल ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्यात आली ते आमचे प्रशांत पवार आपण या आपला सन्मान आम्ही करू. यायचं आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार आम्ही सन्मान आपला करतोय आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in मंगेश साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करतोय. मी विनंती करेल ग्रामीण टेनिस क्रिकेट .in चे आमचे सदस्य इथे जॉईंट आहेत त्यांचा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतो. तदनंतर क्रिकेट विथ संगीत जे समीकरण आपण ऐकलं ते आमचे DJ भोर यांनाही विनंती आपण या आपलाही सन्मान आम्ही करतो या मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरं तर 5 दिवस क्रिकेट विथ संगीत हे समीकरण आपण ऐकलं ते आमचे DJ भोर यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करतो. तदनंतर प्रशांत सुरेराव सर आपण या आपला सन्मान आम्ही करू. त्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. अंपायरिंग करत असताना भरपूर चांगली अंपायरिंग स्वतः आयोजकाच्या भूमिकेत आहेत त्यामुळे त्यांनी सांगितलं की हरकत नाही आहे. आमचे स्कोरर आपण या चला प्रशांत सुरेराव सरांचा सन्मान आपण या मंचावरती करतो. सन्मानाचा स्वीकार ते करत असताना ज्यांनी स्कोरर मित्रांनी या स्पर्धेमध्ये खरं तर आम्हाला इथे मात्र भरपूर चांगली साथ दिली त्यांचा मी आभार व्यक्त करतो. रितेश भोपी आपण असेल तर आपण या आपला सन्मान आम्ही करू. बाब्या आपण यायचं कारण बाब्यानं या स्पर्धेमध्ये खरं तर भरपूर मेहनत घेतली त्यामुळे त्यांचा सन्मान आपण करू. सर्व टीम आपण समोर यायचं. टीम आदर्श वांगणी टीम जोबेली टीम मानकिवली आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा. टीम सत्संग शिरगाव सर्वांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा. मी विनंती करेल संतोषजी इरमाळी अशोकजी धुळे पप्पूदादा धुळे आपणास विनंती आहे. जयेशजी धुळे आपण मंचावरती या. मारुती गवळी आपणास विनंती आपण यावं मंचावरती. दिनेश दादा धुळे आपणास विनंती आपण या मंचावरती. तदनंतर 5 दिवस ज्यांच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी होती ही स्पर्धा पार पाडण्याची ज्यांचा आवाज आपण 5 दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये ऐकला असे आमचे बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे सर यांचाही सन्मान आपण या मंचावरती करू. त्यांचा आवाज आपण 5 दिवसामध्ये ऐकला या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय.
थँक्यू सो मच. थँक्यू. डीजे मास्टर आपण थोडंसं थांबायचं, आपण बॅकग्राऊंड म्युझिक द्या थोडीशी. तदनंतर आपण असा एक सन्मान करतोय खरं तर ज्यांच्या माध्यमातून नेहमीच बदलापूर वांगणीचं क्रिकेट सांभाळलं जातं. मग अध्यक्ष जरी सिद्धाजी धुळे साहेब असले, परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच ज्याचं कार्य दमदार राहिले ते आमचे बदलापूर वांगणी संघटनेचे संचालक महेंद्र धुळे यांना विनंती, आपण या आपला सन्मान आम्ही या मंचावरती करू. आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. महेंद्र धुळे खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान डासिंग पर्सनॅलिटी तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर आमचे बाळादादा राऊत साहेब जे मात्र समाजसेवक आहेत, उद्योजक आहेत, त्यांचंही आगमन झाले. भरपूर स्वागत. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये तब्बल द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 35,000 लाभले ते आमचे बाळादादा राऊत यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. आपण महेंद्र धुळे यांचा सन्मान करतोय. मी विनंती करेल बाळादादा राऊत आपल्या शुभ हस्ते आपण महेंद्र धुळेचा सन्मान करा, जे मात्र बदलापूर आणि वांगणी संघटनेचे आमचे संचालक आहेत. महेंद्र धुळे यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. बाळादादा राऊत आपल्यास विनंती आहे. बाळादादा राऊत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. यानंतर आपण आणखीन एक सन्मान करणार आहोत ज्यांनी या स्पर्धेसाठी 4 दिवस आपली अफाट मेहनत केली आणि आपला आवाजाच्या जोरावरती या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम केलं. ते आमचे अत्यंत जवळचे मित्र राहुलजी चव्हाण यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या आणि त्यांचाही विशेष सन्मान या ठिकाणी सन्माननीय रमेशजी सोळशे साहेबांना विनंती राहील. सन्माननीय रमेशजी सोळशे साहेबांच्या शुभ हस्ते आपण राहुलजी चव्हाण यांचाही सन्मान करणार आहोत. नुकताच ज्यांचं आगमन झालंय सन्माननीय बाळाशेठ राऊत, मंगेशजी पुरी यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. आणि या ठिकाणी सर्व खेळाडूंनी अत्यंत चांगला खेळ या स्पर्धेमध्ये 5 दिवस दाखवलेला आहे आणि या 5 दिवसामध्ये 5 संघ निवडण्यात आलेले आहेत. 5 संघांना 5 पारितोषिके असतील, काही इतर आकर्षक पारितोषिके सुद्धा या स्पर्धेच्या वतीने देण्यात येणार आहेत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी, ओमसाई कुळगाव आणि सम्राट मित्रमंडळ कुळगाव यांच्या वतीने आयोजित छत्रपती चषकाचा सांगता सोहळा या ठिकाणी होणार आहे. आणि लगेचच आपण या ठिकाणी या सर्व मान्यवरांना विनंती राहील की आपण या ठिकाणी समोर पारितोषिक वितरित करणार आहोत. कारण खाली या ठिकाणी सोप्या पद्धतीने सर्व संघांना या ठिकाणी पारितोषिक देता येईल. आणि या सर्व प्राइज डिस्ट्रीब्युशनची सूत्र आम्ही पुन्हा एकदा राहुलजी चव्हाण यांच्या हाती सुपूर्द करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या सर्वांना ज्यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक आम्हाला लाभलेली आहे आणि 3ऱ्या 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा त्यांच्या वतीनं देण्यात आलंय. ते सन्माननीय बदलापूर शहराचे लाडके उपशहर प्रमुख आदरणीय प्रवीणजी राऊत साहेब यांच्या ठिकाणी आगमन होते. बहुजन युवा नेतृत्व आहे. प्रवीणजी राऊत साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. सर्वांचे लाडके भाऊ, बहुजन युवा नेतृत्व ठाणे रायगड जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना आपण पाहिलं तर या ठिकाणी चला शेवटच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. आणि ज्याने 48 धावा शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये कुठल्या तो महेंद्र धुळे ठरतो. चेअरमन जोवेली संघाचा बाही मार आहे. खऱ्या अर्थाने बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीला या ठिकाणी ज्याने एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला ग्रामीण संघांना. सन्माननीय प्रवीणजी राऊत साहेबांना विनंती राहील की आपण शेवटच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच महेंद्र धुळेला देऊन आपण सन्मानित करायची आहे. या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहिलं 40 संघाचा समावेश होता आणि 40 संघाचा समावेशमध्ये आपण पाहिलं बरेचसे खेळाडू इथे मात्र खेळले.
खरं तर ही स्पर्धा आपण पाहिली ओम साई कुळगाव आणि सम्राट मित्रमंडळ कुळगाव आयोजित छत्रपती चषक 20-25 पर्व आपण पाहिलं आणि आज दिवस क्रमांक 5 मध्ये आपण आहोत. खरं तर या स्पर्धेमध्ये सर्वच संघाने सहभाग नोंदवला. 40 संघाचा समावेश होता आणि 40 संघांमधून आपण पाहिलं खरं तर इथे 2 संघ पुढे सरकले. 5 संघ इथे मात्र आपण त्यांना पारितोषिक देणार आहोत, परंतु सध्याच्या घडीला आपण वैयक्तिक पारितोषिके देतोय, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेला बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटरसाठी उत्कृष्ट सायकल आम्हाला लाभली. ते आमचे मोठा लक्ष बैलाचे मालक किरणजी राऊत साहेब, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर बेस्ट फिल्डरसाठी नाव्या स्पोर्ट्स अर्थातच महेंद्र धुळे यांच्या माध्यमातून आम्हाला शूज लाभलेत आणि एक सुंदर ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलंय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 40 संघाचा समावेश होता आणि त्यामध्ये 440 खेळाडू इथे मात्र खेळले त्या मैदानावरती, परंतु ग्रामीण टेनिस क्रिकेट.in यांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये जो खेळाडू कैद झाला मैदानाच्या चौफेर बाजूला, ज्याने मात्र क्षेत्ररक्षण करत असताना चांगले झेल टिपले आणि भरपूर चांगला खेळ दाखवला तो संघ आणि तो खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. 40 संघाचा समावेश, त्यामध्ये आपण पाहतोय 440 खेळाडू खेळले. त्यामधून आपण पाहतोय एक असा खेळाडू निवडला गेलाय ज्याने मात्र मैदानाच्या चौफेर बाजूला क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवलाय. तो संघ आहे ज्या संघाला आपण नेहमीच आदर्श मानला जातो. आदर्श वांगणी संघाचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल अरुण शिंदे, या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. नाव्या स्पोर्ट्स महेंद्र धुळे यांच्या माध्यमातून मी म्हणेन या स्पर्धेसाठी बेस्ट फिल्डरसाठी शूज लाभले, आम्हाला त्यांचा मी आभार व्यक्त करू. चला यायचं आपण निखिल दडवी, अरुण शिंदे यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण इथे मात्र निखिलला देतोय. मी विनंती करेल मयूरजी पेसेकर साहेब असतील, आमचे महेशजी मंगेश साहेब असतील, आपण पुढे या. तदनंतर बेस्ट बॉलर हा किताब आपण देतो या स्पर्धेमध्ये. खरं तर सर्वच संघ चांगले खेळले, सर्वच खेळाडूंचा खेळ भरपूर चांगला झाला. बेस्ट बॉलरसाठी आपल्याला मी म्हणेन सायकल लाभलेली आहे. ते आमचे मुकेशजी पेंडुलकर साहेब, ज्यांच्या बाजून एक सायकल आणि एक ट्रॉफी आम्हाला लाभली, त्यांचा मी आभार व्यक्त करू. हे पारितोषिक देण्यासाठी मी अनाउन्समेंट करेल. सर आमचे दोन मान्यवर आपण पुढे या. मी विनंती करेल मंगेश साहेब आणि त्याच पद्धतीनं मंगेशजी पुरी साहेब, आपण दोघी पुढे या. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते मी बेस्ट बॉलर हा किताब देतोय. एका मान्यवराच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देतोय, तर एका मान्यवराच्या शुभ हस्ते आपण ही सायकल देतोय. स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळेल जी आम्हाला लाभली पेंडुलकर साहेबांच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सर्वच खेळाडूंनी चांगला खेळ केला, परंतु ज्याच्या माध्यमातून आपण पाहिले तब्बल 11 विकेट या स्पर्धेमध्ये ज्याने टिपलेत तोच खेळाडू ज्याने मात्र भरपूर चांगला खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये, यंगस्टर खेळाडू. खरं तर जो संघ इथे मात्र या स्पर्धेमध्ये ज्याने भरपूर चांगला खेळ दाखवला तो संघ आपल्याला पाहायला मिळेल श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली संघाचा राज गडगे, या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. एकदा जोरात टाळ्या. या स्पर्धेमध्ये खरं तर जो संघ रनरअप राहिला, ज्या संघाने भरपूर चांगला खेळ दाखवला तो आमचा श्री गणेश मानकिवली संघ आणि त्याच संघाचा खेळाडू मी म्हणेन राज गडगे, या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. बेस्ट बॅटरचा किताब आपण थोडंसं मागे ठेवतोय, कारण ज्यावेळेस आपण बेस्ट बॅटर देतोय त्यावेळेस मात्र बेस्ट सिरीज मॅन ऑफ द सिरीज देखील डिक्लेअर होते, त्यामुळे आपण हे दोन्ही पारितोषिके मागे ठेवतोय. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊ. या स्पर्धेमध्ये सर्वच संघांनी भरपूर चांगला खेळ दाखवला, परंतु बदलापूर आणि वांगणी संघटनेच्या माध्यमातून मी म्हणेन बरेचसे संघ या मैदानावरती खेळले. आय थिंक एकच संघ बाहेरचा होता, तो देखील देवगाव टायगर्स मुरबाड विभागातून संघ दाखल झाला, परंतु या स्पर्धेमध्ये खेळत असताना सर्वच संघांनी मी म्हणेन चांगला खेळ दाखवला, परंतु 5 संघ पुढे सरकले. त्यामधून 5व्या क्रमांकाचं पारितोषिक ज्याने मात्र पटकावलं मी म्हणेन छत्रपती चषक ज्याने उचललं 5व्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रोख रक्कम देऊन आम्ही सन्मानित करू. तो संघ ज्या संघाने इथे मात्र भरपूर चांगला खेळ दाखवला, आदर्श वांगणी संघ ज्याने मात्र 5व्या क्रमांकाचं पारितोषिक इथे जिंकला. एकदा जोरदार टाळ्या.
ज्या संघाने भरपूर चांगली कामगिरी केली. आपण पाहिलं खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी इथे मात्र 40 संघ खेळले, त्यामधून 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघाने पटकवलाय तो संघ आहे गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन संघ नेहमीच खेळतोय असा अनिकेत मतेचा गावदेवी चिखलोली पाडा. एकदा जोरदार टाळ्या. चला यायचं सर्व टीम आपण या. मी सर्व मान्यवरांना विनंती करेल आपण पुढे या. खर तर प्रवीणजी राऊत साहेब, आकाजी राऊत साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय आणि एक सुंदर ट्रॉफी देखील आम्हाला लाभली, त्यामुळे आम्ही त्यांच्या शुभ हस्ते देतोय 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक. माध्यमातून 3य क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभले. या स्पर्धेमध्ये प्रवीणजी राऊत साहेब असतील, त्याचबरोबर आमचे आकाजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला 3य क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय. आणि 3य क्रमांकाचं पारितोषिक जिंकणारा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, ज्या संघाला मी म्हणेन भला भला संघांना परवाचा धक्का देत असताना जो संघ या मैदानावरती टॉप 5 मध्ये दाखल झाला तो संघ सत्संग शिरगाव संघ. या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. आपण नेहमीच म्हणत असतो समाजसेवक, उद्योजक आणि भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय बाळादादा राऊत, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये तब्बल रोख रक्कम 2य क्रमांकाचं पारितोषिक 35,000 रुपये आम्हाला या स्पर्धेमध्ये त्यांच्यामधून देण्यात आले. असे आमचे बाळादादा राऊत यांचा सन्मान आम्ही करू या मुख्य व्यासपीठावरती. मी विनंती करेल तेजस्वी ठाकरे आपण या, नरेशजी ठाकरे आपण यायचं आपल्या शुभ हस्ते आपण बाळादादा राऊत यांचा सन्मान करतोय या मुख्य व्यासपीठावरती, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेमध्ये तब्बल 35,000 रुपये रोख रक्कम 2य क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला देऊन ज्यांनी मात्र एक मोलाचं सहकार्य केलं असे आमचे बाळादादा राऊत यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतो. मी नरेशजी ठाकरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण बाळादादा राऊत यांचा सन्मान करा. त्यांचे एक सुंदर प्रतिमा देऊन आपण सन्मान करतोय बाळादादा राऊत यांना. तदनंतर मंगेशजी हाळेकर साहेब आपण पुढे आपलाही सन्मान आम्ही करू. मी नरेशजी ठाकरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण मंगेशजी हाळेकर साहेबांचा सन्मान या मंचावरती करा. मंगेशजी हाळेकर साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. मी नरेशजी ठाकरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करा. मुख्य व्यासपीठावरती हा सन्मान होत असताना मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिभा असणारा एक सुंदर सन्मान चिन्ह देऊन आपण मंगेशजी हाळेकर साहेबांना इथे सन्मानित पीठावरती युवा उद्योजक समाजसेवक म्हणून मंगेशजी पुरी यांची ओळख आहे, त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती झालेला आहे. तदनंतर ही स्पर्धा आपण पाहतोय खरं तर 5 दिवस या मैदानावरती रंगली. आम्ही मयुरजी पेसेकर साहेबांचा आभार व्यक्त करू. साहेब आपण आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिले त्यामुळे तुमचा आम्ही आभारी आहोत. परंतु क्रिकेट जेव्हा जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस मात्र मयुरजी पेसेकर साहेबांची भूमिका मोठी आहे आणि खरं तर बदलापूरचं वर्ल्ड कप जर कोणी भरवलं असेल तर ते नाव आहे मयुरजी पेसेकर. त्यामुळे मयुरजी पेसेकर साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायला आवडेल. शुभेच्छा या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे ते देतील. चला मयुरजी पेसेकर साहेब आपलं मनोगत आपण व्यक्त करा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. आपली सर्वांची एकविरा देवी हिला श्रद्धा नमन. इथे जमलेले सगळे प्रवीणदादा राऊत, बाळादादा राऊत, रमेशदादा सोळसे व इतर मान्यवर
खरं तर टँगोच बोलतो मी, त्याचं मला नाव माहिती नाही, पण त्याच्या मला वाटतं जेव्हा आपलं साधा ग्राउंड होता रमेश दादा, तिथून त्याच्या मॅचेस आहेत. पहिले स्टेज तिकडे होता, आशिष गोळे पण इथे खेळलेले आहेत, तर तिथून त्याच्या मॅचेस असतात. आता ग्राउंड एकदम चांगलं झालं, पण प्रत्येक आणि त्याची दोस्ती अशी आहे का प्रत्येक त्याला कधी नाही बोलत. आणि खरंच 5 दिवस इथे खेळीमेळींनी सगळ्या खेळाडूंनी चांगला क्रिकेट खेळला. आणि ह्याच्यानंतर पण बदलापूरला किती मोठ्या मॅचेस असतील, आपल्या जवळच्या असतील, तर आपण कधी नाही बोलणार. आणि मला इथे बोलवलं, खूपच मान सन्मान दिला, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि सगळे पाहुणे उद्घाटनालाही आले, बक्षीस समारंभाला पण आले, त्यांचे पण आभार. एवढं बोलतो आणि थांबतो. आणि खरंच स्पर्धा खूप सुंदर झाली. आणि खरंच जे पडद्यामागे काम करतात ते कुठेतरी मागे राहतात, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. इथे काका आहेत, मी रोज 5 दिवस त्यांना बघितलं, काका दिवसभर इथे असायचे स्टेजवर आणि त्यांचं सगळीकडे लक्ष असायचं, तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. मी थांबतो. सगळ्या जे कोणी बक्षीस मारले त्यांचे अभिनंदन, ज्यांनी खेळात भाग घेतला त्यांचे अभिनंदन. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तदनंतर खरं तर युवा उद्योजक, समाजसेवक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक डॅसिंग पर्सनॅलिटी युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं, असे आमचे बाळादादा राऊत, त्यांचं देखील मनोगत आपण ऐकू या स्पर्धेच्या माध्यमातून. आजच्या क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित आमचे काका प्रवीण भाऊ राऊत, आमचे रमेश दादा सोळशे, मयूर पिसेकर, मंगेश आळेकर, मंगेशजी पुरी, उपस्थित सर्वच या कार्यक्रमासाठी आलेले सर्वच प्रमुख पाहुणे. खरं तर बदलापूर शहरामध्ये चांगले स्पर्धक निर्माण व्हावे, चांगले खेळाडू निर्माण व्हावे, यासाठी सातत्याने आमदार किसन कथोरे साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही अनेक स्पर्धेंचं आयोजन या बदलापूर शहरामध्ये करत असतो. खरं तर काही महिन्यांपूर्वी मला कान्नोर गाव येथे क्रिकेट स्पर्धेसाठी मला आमंत्रित केलं होतं. तिथले आयोजक देशमुख सर यांच्या माध्यमातून तब्बल 15 वर्षापासून ते क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करतात. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की त्या स्पर्धेच्या माध्यमातून जी रक्कम, जे पैसे मिळतात, त्या पैशाचा उपयोग ते कॅन्सरग्रस्त विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थी यांना मदत नेहमी ते करत असतात. आजच्या दिवशी एवढं तुमच्या सर्व आयोजकांना मी सांगेल की आपल्या देखील माध्यमातून असे जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना देखील आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मदत व्हावी. आणि यापुढे देखील अशाच मोठ्या उत्साहाने आपला छत्रपती चषक, या चषकाचं आयोजन यापुढे देखील अशाच मोठ्या उत्साहाने तुम्ही सर्वजण आयोजक एकत्रित येऊन करावं. तुमच्या सोबत नेहमीच आमचे काका प्रवीण भाऊ राऊत, मी स्वतः आणि रमेश दादा सोळशे आम्ही नेहमीच तुमच्या सोबत असणार आहोत. आणि या ठिकाणी मला तुम्ही आमंत्रित केलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमच्या सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. मंगेशजी आळेकर साहेब, आपण 2 शब्द आपण मनोगत व्यक्त करा. रमेशजी सोळसे साहेब. ओम छत्रपती चषक 2025 आयोजक सम्राट मित्र मंडळ आणि ओम साई मित्र मंडळ या मंडळाने एकदम चांगलं उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे. आणि तेजस ठाकरे दरवर्षी जवळजवळ मी माझ्यामध्ये 10 वर्ष झाली ते ह्या ग्राउंडवर टुर्नामेंट होतात आणि एकदम सुंदर असं नियोजन करतात. त्यामुळे मी ओम साई मित्रमंडळ आणि छत्रपती मित्रमंडळाला शुभेच्छा देतो. आणि दरवर्षी त्यांनी अशाच चांगले मॅचेस भरवावे आणि चांगले चांगले प्लेयर तयार करावे, एवढंच बोलतो आणि मी समजतो. धन्यवाद रमेशजी सोळशे साहेब. नुकताच आपण पाहतो अत्यंत सुंदर मार्गदर्शन सर्व मान्यवरांनी केलेलेच आहे. ज्यांचं वक्तृत्व दमदार आहे असे आमचे प्रवीण भाऊ राऊत यांना सुद्धा विनंती राहील की आपण सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आणि थोडक्यात आपल्या येणाऱ्या कार्यक्रमाचं आमंत्रण सुद्धा याच माध्यमातून करण्यात यावं. धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार, राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता रमाई यांना त्रिवार वंदन. आजच्या
छत्रपती चषक 2025 आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या कुळगाव बदलापूरचे नगरसेवक रमेश सोळशे, माझे परम मित्र मयूर पिसेकर, आज ज्यांचे ग्राउंड आहे अतिशय उत्कृष्ट सुंदर असं ज्यांचं ग्राउंड आहे आणि चांगलं नियोजन करत असतात, मयूर पिसेकर, माझे मित्र मंगेश आळेकर, माझे पुतणे युवा वर्गाचे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे बाळा राऊत, समस्त मंगेशपुरी, सर्वच इथं आतुरतेने वाट बघत आहे का बक्षीस समारंभ होत आहे. कारण खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे का मी पहिल्या दिवशी आलो होतो, इतका प्रतिसाद होता. आपल्या बदलापूरमध्ये इतके क्रिकेटर आहेत, इतके स्पर्धक आहेत आणि चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळतात. खरंच असं बघून खूप आनंद वाटतो. पण ह्या मागचा आपल्याला चांगला ग्राउंड जो उपलब्ध करून देतो, खरंच म्हणजे ते एकमेव व्यक्ती म्हणजे आमचे मयूर पिसेकर आहेत. आणि प्रतीकसुद्धा तो पडत्या मागचा सूत्रधार आहे. आता त्यांनी सांगितलं खरंच दोघं भाऊ, या दोघं बंधूंनी मागे क्रिकेट स्पर्धा होत्या त्यांच्या, तेव्हाही ही मॅचला आलो होतो. इतका सुंदर असं आयोजन असतो. या मैदानावर आल्यानंतर असं वाटतं का खरंच असं आपण नॅशनल लेवलवर या स्पर्धा बघतो का काय. आणि अशा स्पर्धा ज्या मयूर पिसेकरचा किंवा प्रतीक पिसेकरचा जर आदर्श घेतला तर संपूर्ण बदलापूरमध्ये जर असे ग्राउंड झाले तर आपल्या बदलापूरमध्ये चांगले चांगले स्पर्धक तयार होतील. या बदलापूरचा नव्हे त्या जिल्ह्याचा, या महाराष्ट्राचा, या देशाचा नाव लौकिक होईल. खरंच सर्व स्पर्धकांना माझ्या शुभेच्छा आहेत का तुम्ही चांगलं क्रिकेट खेळत असताना, मी सुद्धा क्रिकेट प्रेमी आहे, मला सुद्धा खूप क्रिकेट आवडते. मी माझा शिरगाव जो सत्संग क्रीडा मंडळ आहे, मी 10 वर्ष त्या संघाचा कर्णधार म्हणून होतो, त्याचं नेतृत्व केलं. अतिशय आपल्यातल्या चांगले खेळाडू निर्माण होत असतात. तुमच्या सर्व खेळाडूंना अतिशय तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो का ह्याच्या पुढे तुम्ही जास्तीत जास्त आता ह्याच्या पुढे काहीतरी बदलापूर प्रीमियम आहे तर सर्वच स्पर्धकांना त्याचं आव्हान होईलच. आणि पुढच्या महिन्यात येते, सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हा. या संपूर्ण क्रिकेटचं नाव आपल्या बदलापूरच्या खेळाडूंनी लौकिक करा, हेच सर्व स्पर्धकांना मी विनंती करेन आणि शुभेच्छासुद्धा देईन. आणि आपल्याला आता त्याच्यानुसार अजून एक सूचना करतो का येत्या 16 फेब्रुवारी 2025ला घोरपडे मैदान इथे आपला भीमोत्सव उत्सव नात्यांचा, बहुजनांच्या विचाराचा, या बहुजनांचे विचार आपण एक दुष्ट्याला प्रेरित करत असतो. आपण त्या मंचावर सर्वजण उपस्थित राहावा ही सर्वांनाच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद आदरणीय प्रवीणजी राऊत साहेब, या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन पाहायला मिळालं. आणि सुस्वागतम 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 ज्यांची नुकताच रॉयल एंट्री या ठिकाणी झालेली आहे, महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष ठाणे रायगड अर्थातच आमचे आकाश शेठ मोहन शेठ राऊत यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचा विशेष सन्मान आपण करू. मी व्यवस्थापन समितीच्या वतीनं प्रशांत सूर्यराव यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण आकाश शेठ राऊत यांना या ठिकाणी सन्मानित करावं. या ठिकाणी सन्मान होत असताना ज्यांच्या वतीने आम्हाला 2 व्हीलर बाईक या ठिकाणी देण्यात आले, प्रवीणजी राऊत असतील आणि आकाश राऊत यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार. सन्माननीय दीपकजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करू. प्रशांत सूर्यराव यांना विनंती राहील आपण दीपकजी गायकवाड आणि सन्माननीय विलासजी गायकवाड यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. दोन्ही मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. नुकताच ज्यांचं आगमन झालं, ज्यांचं नेतृत्व दमदार, ज्यांचं कर्तृत्व दमदार, त्यांचं वक्तृत्व सुद्धा दमदार असते. आमचे आकाश राऊत सुद्धा या ठिकाणी विजेत्या संघांना शुभेच्छा देतील. व्यासपीठावर असलेले माझे काका
प्रवीण भाऊ राऊत, तसेच माझे बंधू बाळा राऊत, तसेच या ग्राउंडचे मुख्य आपले पिसेकर, त्यानंतर रमेशजी सोळशे असतील, मंगेश आळेकर असतील. खरोखर छत्रपती चषक 2025 अतिशय चांगलं आयोजन होतं आणि मी सातत्याने यूट्यूबवर लाईव्ह बघत होतो. भरपूर अशा मॅच खेळले, भरपूर अशा टीम आल्या. खरोखर मित्रांनो, या बदलापूर शहरामध्ये अशा यंग तरुण पिढीला तुम्ही जेवढं प्रोत्साहित करतील तेवढे या बदलापूर शहराचं नाव या महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर पोहोचवण्याचं काम माझे हे सर्व खेळाडू करतील. कारण का या बदलापूर शहरामध्ये सातत्याने योग्य वेळी स्पोर्ट खेळले जातात. क्रिकेट असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, एक नॅशनल लेवलचे खेळ या बदलापूर शहरात खेळले जातात. त्या माध्यमातून मयूर पिसेकर यांचं जे ग्राउंड आहे हे अतिशय चांगलं ग्राउंड या बदलापूर शहरामध्ये. जर असं ग्राउंड जर या बदलापूर शहरात अजून 2-3 ठिकाणी जर झाले, खरोखर या बदलापूर शहराला खरोखर अजून एक चांगली ओळख निर्माण होईल. आणि आज आमच्या छत्रपती चषक या 2025 निमित्त मी खरोखर सांगतो अतिशय चांगलं आयोजन होतं. याच्यावरून पुढच्या वर्षी अजून चांगलं आयोजन करा. आमची साथ ही 100% तुम्हाला आहे. कधी पण तुम्ही आवाज द्या. एवढंच बोलून जय हिंद, जय महाराष्ट्र. आकाश शेठ राऊत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी आपण पाहतो सातत्याने सर्व यंगस्टर खेळाडूंच्या पाठीशी ते उभे असतात आणि चांगले चांगले खेळ बदलापूरमध्ये नेहमीच होत असतात. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या ठिकाणी अभिमानाची गोष्ट सर्व पाहुण्यांना सांगायला आवडेल की येणाऱ्या 18 फेब्रुवारीला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी त्याचं अनावरण होणार आहे आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याच क्रीडानगरीला पहिल्यांदा भेट देणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय मयूरजी पिसेकर साहेब यांच्यासाठी आणि या संपूर्ण मॅनेजमेंट टीमसाठी. या ठिकाणी आपण या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक देतोय. ज्यांनी या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांक आम्हाला दिलेला आहे अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व, कुळगा बदलापूर नगर परिषदेचे भावी नगरसेवक आणि ज्यांच्या माध्यमातून तब्बल 2 लाख रुपयाची स्पर्धा झाली. स्वर्गीय कालीशेठ राऊत स्मृती चषक आणि स्वर्गीय मोहनशेठ राऊत स्मृती चषक या चषकाचे लाडके आणि दमदार आयोजक आदरणीय बाळादादा राऊत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देत आहोत. सर्व मान्यवरांना विनंती राहील आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपण हे पारितोषिक देणार आहोत आणि जो संघ या अंतिम सामन्यामध्ये पराभूत झाला, रनर अप राहिला, द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ आहे श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अभिनंदन माणकिवली संघ. नाही की आपण समोर या. यानंतर आपण देतो या स्पर्धेमधील खऱ्या अर्थाने चढाओढ जी चुरस होती. सर्व प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला लागली होती की या बाईक वरती कोण बसणार आणि तिच्या बाजूला असणाऱ्या सायकल वरती कोण बसणार. खऱ्या अर्थाने भाऊ क्रिकेट स्पर्धेमध्ये ही चढाओढ असते. स्पर्धा कोणती असू दे, आम्ही जेव्हा समालोचन करत असतो तेव्हा वारंवार सांगत असतो की आयुष्यात क्षेत्र कोणते असू दे, कष्ट तुमचे प्रामाणिक आणि दमदार असतील ना तर मात्र यशालाही पर्याय नसतो. दोन्ही खेळाडूंनी अतिशय सुंदर प्रयत्न केलेले आहेत परंतु अखेर काही धावांनी एका खेळाडूला मिळेल सायकल परंतु एका खेळाडूला मिळणार आहे बाईक. या 2 खेळाडूंना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. त्या अगोदर विलाजी गायकवाड यांना विनंती राहील की आपण आपला सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारायचा. प्रशांत सूर्यराव आपण आपल्या शुभाचे आपण विलाजी गायकवाड यांना सन्मानित करू. या प्रशांत आपल्या शुभाचे आपण तो सन्मान करू. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूच्या नावावरती तब्बल 94 पॉइंट आहेत अशा खेळाडूला आपण या ठिकाणी बेस्ट बॅट्समन देणार आहोत. म्हणजे अर्थातच जी आम्हाला स्पोर्ट्स सायकल लाभलेली आहे, जे सन्माननीय किरण शेठ राऊत यांचा सन्मान होतो विलाजी गायकवाड साहेबांचा. किरण शेठ राऊत माजी सरपंच कासगाव आणि कासगाव चषकाचे लाडके आयोजक त्यांच्या वतीने स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली या स्पर्धेसाठी. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्यांनी 94 धावा बॅटने अर्थातच खोऱ्याने ओढत असताना सिरीजच्या रेस मध्ये होता
आणि खऱ्या अर्थाने सर्व प्रेक्षकांना विचार करायला त्यांनी भाग पडलं असा खेळाडू या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. संघ एनी गेस्ट प्रेक्षकांमधून आम्हाला ऐकायला आवडेल कोण असेल. सत्संग शिरगाव संघाचा प्रणव लाड. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आकाश राऊत आणि मयूरदादा पिसेकर यांना विनंती राहील आपण यापुढे आपल्या दोघांच्या शुभाशय आपण देऊ. खऱ्या अर्थाने पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 70,000 आणि छत्रपती चषक ज्या संघाने आज सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि एक मोठा कमबॅक असं म्हणता येईल. कारण सुरुवातीला थोडासा बॅड पॅच होता जनमान जोबेली टीमचा आणि त्यानंतर मात्र त्याने आज जो मात्र या क्रीडानगरीमध्ये नाविन्यपूर्ण खेळ केलेला आहे. असं या स्पर्धेचा चॅम्पियन संघ रोख रक्कम रुपये 70,000 हे पारितोषिक आपण देणार आहोत. आणि आकर्षक छत्रपती चषक मी सन्माननीय रमेशजी सोळशे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभाशय आपण हे पारितोषिक देणार आहोत. संपूर्ण मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. जे पारितोषिक आम्हाला लाभलेले आहे सन्माननीय कुळगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक रमेशजी जनार्दन सोळशे साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती हर्षदा वहिनी सोळशे यांच्या वतीने हे पारितोषिक आम्हाला लाभलेले आहे. हे पारितोषिक आपण देत आहोत. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ 39 संघांचा गाशा ज्याने गुंडळलाय तो संघ जय हनुमान जोबेली संघ. ऐकायला आवडेल. या महेंद्र धुळीशी आपण चर्चा करणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक देण्याच्या अगोदर अभिनंदन महेंद्र तुमचं आणि तुमच्या संघाचा. काय सांगाल महेंद्र या स्पर्धेमध्ये खेळताना किती मजा आली. सर्वांचे मनपूर्वक आभार ज्यांनी आम्हाला पहिल्यांदा खेळायला चान्स दिली आणि धन्यवाद माझ्या अख्ख्या गावाचे ज्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलाय. त्या गावाचे पहिले आभार का त्यांच्यामुळे आम्ही आज जिद्दीने खेळलोय. आज 2 महिने आमचा बॅड पॅच होता. खरोखर असं बोलत होते का आमचा संघ बंद होईल परंतु आज जिद्दीने पोरं केले आणि ज्या गावाने आम्हाला सपोर्ट केलाय त्याबद्दल सर्वांचे आभार. पहिल्यांदा आज थोडा दुःख होतं आम्हाला का आम्ही 2 महिने खरोखर हारत चाललेलो तर आमचे ओनर सुद्धा स्पॉन्सर सुद्धा नाराज होते आमच्यावर. पण आता ते खूप खुश असतील. जिंकणं महत्वाचं आहे पैसा महत्वाचा नाही आहे. धन्यवाद. महेंद्र एक प्रश्न तुला शेवटचा विचारेन. अगदी या विजयाचं श्रेय तू कोणाला देशील. या विजयाचं श्रेय माझ्या सर्व पाठीराख्यांना आणि माझ्या गावाला. धन्यवाद महेंद्र धुळे. या ठिकाणी जय हनुमान जोबेली संघाने या ठिकाणी खरोखरच कमबॅक केलेला आहे असं म्हणावं लागेल. कारण जेव्हा संघ हारत असो जेव्हा संघ अगदी बॅकफूट वरती असो तेव्हा पाठीराखे असतील ओनर असतील जे पॅकर्स असतात ते सुद्धा नाराज होत असतात आणि ही भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. या ठिकाणी या स्पर्धेचं खास आकर्षण मॅन ऑफ द सिरीज 2 व्हीलर बाईक. आता प्रश्न पाहुण्यांना सुद्धा पडला असेल की या बाईक वरती कोण सवार होणार. जी बाईक आम्हाला लाभलेली आहे सन्माननीय प्रवीणजी राऊत साहेब जे बहुजन युवा नेतृत्व आहेत ठाणे रायगड जिल्ह्याचे आणि बदलापूर शहराचे लाडके उपशहर प्रमुख आहेत आणि महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय आकाश शेठ राऊत यांच्या वतीने ही बाईक आम्हाला देण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये अगदी आकाश शेठ राऊत नक्कीच आपण पाहतोय ही बाईक ज्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी देण्यात आलेली आहे. स्वर्गीय आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय स्वर्गीय मोहन शेठ राऊत यांच्या स्मरणार्थ ही बाईक आपण देत आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती राहील आपल्या शुभाशय आपण ही बाईक सुपूर्द करायची आहे. ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल बेस्ट बॅट्समनने 94 धावा कुठल्या होत्या परंतु मॅन ऑफ द सिरीज साठी ज्या खेळाडूने बॅट मधून फक्त 82 धावा बनवल्या
आणि गोलंदाजी करत असताना तब्बल 6 विकेट्स त्यांनी प्रस्थापित केल्या होत्या. असा ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा खेळाडू आहे, ज्याला एका विकेटला 3 गुण आहेत, म्हणजे 82 रन आणि 6 विकेट, एकंदरीत 18 पॉइंट ते ऍड करून जवळजवळ 100 पॉइंट ज्या खेळाडूच्या नावावरती राहिलेत तो बदलापूरचा वंडर बॉय जन्मा जोबेली संघाचा करण तुळे मालिकावीर. प्रथमतः तुझ्या संघाचं आणि तुझं अभिनंदन. काय सांगशील मॅन ऑफ द सिरीज च्या रेसमध्ये तू खेळ करत होता. अगदी आपण पाहिलं तर सुरुवातीला थोडासा संघ बॅकफूट वरती होता. संघाविषयी ओव्हरऑल परफॉर्मन्स बद्दल काय सांगशील पहिल्यांदा. नक्कीच मी संघाबद्दल तर मी पहिले पण बोललो की आम्ही आमचा असं म्हणजे प्रयत्न काल चालू होता की एक टाइमवर टीम बंद होण्याचा विचार आलता आमचा, आणि ही टुर्नामेंट पण आम्ही खेळणार नव्हतो आणि याच्या नेक्स्ट ज्या टुर्नामेंट होत्या त्या पण आम्ही 2-3 इंटर कॅन्सल केल्या का तर आम्ही जिंकतच नव्हतो. पण एक जिद्दीने ही टुर्नामेंट खेळलो की एकतर ही नाही तर मग बंद करू असा, आणि आज प्रत्येक प्लेअरनी जिद्द दाखवली आणि प्रत्येकाने आपला 100% दिला, म्हणून आज आम्ही सक्सेस झालो. करण तुझ्या या बाईक नंबर तुझी कितवी असणार आहे हे सांग. तिसरी बाईक आहे. हा 2 बाईक ऑलरेडी तुम्ही जिंकलेल्या आहेत. मग तू या बाईक वरती पहिल्यांदा आता कोणाला बसवणार. सगळ्या प्रेक्षकांना प्रश्न पडलेला आहे. असं काय नाही नाही प्लेयर्स मधून सांग. पूर्ण टीम आली तरी चालेल. पूर्ण टीम गाडीवरती बसूच शकत नाही, कारण याचं श्रेय तू कोणाला देशील या विजयाचं. पूर्ण श्रेय मी माझ्या टीमला देईन, कारण आम्ही प्रत्येकाने एक मॅच धरून खेळलो आणि प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स दिला प्रत्येक मॅचला. असं नाही की मीच परफॉर्मन्स दिला, प्रत्येकाने एक बॉलिंग विषयी असो किंवा बॅटिंगमध्ये प्रत्येकाने आपला 100% दिला. नाही, प्रेक्षकांना फक्त एकच प्रश्न होता की बाईकवरती कोणाला बसवलेला. हा प्रश्न पडलेला, हा पेंडिंग आहे. आपण नंतर करणला विचारू कधीतरी, परंतु आता मात्र त्याचं अभिनंदन करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बदलापूरचा वंडर बॉय ज्याने मात्र ठाणे असेल, रायगड असेल आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा आपल्या नावाचा डंका, आपल्या नावाची छाप ज्याने सोडलेली आहे, असा जोबेलीचा करण धुळे, याला मात्र आपण मॅन ऑफ द सिरीजची बाईक देतोय. वेल प्लेड करण. आणि आता एक फोटो सेशन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे आणि आजची स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न होत आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थाने अंतिम दिवसामध्ये आपण आहोत, शेवटच्या टप्प्यात, आणि हा सांगता सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ओमसाई कुळगाव सम्राट मित्रमंडळ कुळगाव संघाचा विशेष आभार. आणि म्हटलं जाताना याच्यासाठी केला होता हट्टास, जेणेकरून शेवटचा क्षण घोड व्हावा आणि स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झालेली. एकदा आयोजकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. आणि आजचा दिवस या ठिकाणी संपन्न झाला असे आम्ही संपूर्ण मान्यवरांच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं आणि सर्व लाडक्या प्रेक्षकांच्या वतीनं जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो